हाय फ्रेंड, वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप चांगलेच असणार. हा पोरगा माहिती तुम्हाला सकाळी उठून बसतो 6-6:30चा उठलेला आहे. आपण त्याला बोलली झोप घे. मी आता घरी आली, मला वाटलं झोपलाच ना, तर माझा मोबाईल घेऊन बघत बसला होता. तुला झोपून घे बोलली होती ना, कारण की डायलिसिसला जाताना तू नेहमी उठतो. असं हे काही वरडत राहतात, काही फाईल वगैरे राहिलेली असतात त्यांचं माझं, त्या आवाजाने तो उठूनच बसतो. आज तर स्वतःहून त्यांनी उठवलं, तिकडे झोपला होता तो. तर आम्ही दोघं तिकडे झोपतो. यांच्या हाताला लागलंय ना अजून ते टाके मानेला ते, म्हणून. कारण की हा कसा पण झोपतो आणि धडदिशी खेचायची याची भीती वाटते मला, म्हणून इकडे झोपतो. ताईंच्या रूममध्ये आम्ही तिकडे झोपतो. तो उठला, त्याच्यानंतर आम्हाला म्हटलं बाई तिकडे एकटा झोपण. पहिलं म्हणतो मी एकटा आहे का? त्या दिवशी मला म्हणतो मम्मी मी घरामध्ये एकटा आहे का? म्हटलं नाही रे, काका आहे तिकडे, काकी झोपले बेडरूममध्ये, तू एकटा थोडी आहे. तरी त्या दिवशी पण त्याला जबरदस्ती झोपून गेली. आणि आज पण उठला, बोलले अंशू तुला इकडे टाकते, मस्तपैकी गार हवं लागते, अंगावर घेऊन झोपून घ्या. हा बोलतो ठीक आहे मम्मी, फक्त माझा फोन ठेवून गेली. बोलली जायला काही लागलं तर फोन करेन. त्यांचा फोन होता आमच्याकडे, इकडे बाजूला ठेवून गेली होती. बोलतो फोन बिन नको बघत, नाही बघत मी, तू जा मम्मी डॅडीला घेऊन. आली तर बघते तर काय, भाऊ मस्तपैकी अंगावर घेऊन फोन बघत बसलाय. फोन बघत बसल्यावर मला बोलतो आत्ताच घेतला, तू कशाला आली? बोलतो डॅडीला सोडून, थांबायचं होतं ना तू तिथेच डॅडीसाठी. बोलले अरे अंशू आता वाजलेत 8. तर मग मी आली घरी. आता मी बोलली थोडंसं मला घरातलं पण काम असतं, ते करून नंतर मग मी तो अजून जाईन त्यांना 10-10:30साठी. तसेच जाईन ना, मग तिकडून कामावर जाईन. तू का झोपत नाही? झोपला होता. कधी? खोटं आहे का? ते पण मी फोन घेतला त्याच्याकडून म्हणून. बघा कसं बघतो अजून नाटके कर. झोप का नाही येत तुला? मी झोपला होता त्याच्या पहिले, मी फक्त 2 मिनिटावर घेतला होता. मग आता बसला तो टाईम, मी पण बसलो. बोलली मी अंशू चल आपण असंच बसू. म्हणतो मम्मी. बोलली काय रे? बोलतो काहीतरी चांगलं बनव. बोलली काय चांगलं बनव? बोलतो सँडविच वगैरे बनव सकाळी सकाळी. म्हटलं मी सँडविच नाही बनवणार आहे सकाळी सकाळी, मी पाहिजे ना काहीतरी. तुला एक काम करते, त्यांना तर चिकन म्हणजे चिकन ते एवढं खातही नाही. बोलले डॅडीला वेगळं काहीतरी बनवते तुला. तुला बोलली काहीतरी बिर्याणी वगैरे थोडी चिकन टाकून भात बनवून जाते. आज घरी आहे, आज मोहरम आहे ना, तर मोहरमची सुट्टी दिली. मोहरमची सुट्टी दिली ना तुम्हाला, हॉलिडे दिला आहे स्कूलवाल्यांनी. बिर्याणी बनवू का? बोल काय बनव? सँडविच. उद्या देईन ना सँडविच डब्याला. मी आणतो बस. सँडविच नको सकाळ सकाळी. मी आणतो ना माझ्या पैशाने. पैशांचा प्रश्नच नाही बेटा. मला खायचं. झोप एवढी आहे ना त्याच्या डोळ्यात. मला तर तुम्हाला खरं सांगू, जसे आजारी पडलेत ना, मला असं झालंय का कोणी मला एक दिवस द्यावा ना, असं म्हणावं तू झोपून घे. आता कमसे कम माहिती मला 20-25 दिवस होती. हां 20-25 दिवसात एवढ्या सुट्ट्या झाल्यात माझ्या, 12-13 सुट्ट्या झाल्यात. पण म्हणतात ना एकही सुट्टीचा आराम नाही भेटला. तर काल बुधवार होता, विचार केला तर त्याच्या पहिले मी बुधवारी सुट्टी घेईन, आराम करेन. त्याच्यानंतर यांचा पिस्तुला होता, त्या दिवशी सुट्टी घेतली तर नाही आराम. आता विचार केला मी हा बुधवारी तरी निदान 9-10 वाजता झोपेन. माहिती माझी झोपच पूर्ण होत नाही माहिती तुम्हाला. सकाळी पण यांनी काय केलं, एकदा डायलिसिसला, तेवढे किती डायलिसिस झाले त्यांच्या, आता 10 डायलिसिस झाल्यात. तर रोज उठून बसतात 5:30ला, नाही 5ला, 4:30ला. आज काही उठले नाही, रात्री 3ला उठलं होतं. थोडं वेट वगैरे येत होते त्यांना. मला बोलतात थोडं पाय बघ कसे वेट येतं. बोलले ठीक आहे. तर त्याच्यानंतर तिकडेच होते. बोलले तिकडे झोपतात का? नंतर नको मी इकडेच झोपतो. त्याच्यानंतर मस्तपैकी झोपून घेतलं. मी उठली 6 वाजता. त्यांना पोहे बिहे बनवून 6:10 मग मी त्यांना उठवलं. बोलता किती वाजले? बोलली 6-10 झाले. मग त्यांना नाश्ता वगैरे देऊन मी जाऊन थोडी अजून पडली. तर मला म्हणतात हा, बोलता आज उशीर झाला ना. मला किती जांभळं येत आहे बघा. खोट्या जांभूळ आहे. जांभळं पण खोट्या असतात? ओरिजिनल जांभळं कशा असतात?
ओरिजिनल जांभळ्या कशा असतात रे? या ओरिजिनल जांभळ्या याच्या. स्वतः झोपलाय किती 12ला मी त्याला झोपवलं, 12 सव्वा 12ला. हा, त्याच्या चुकीमुळे तो उठला. आज सुट्टी आहे तर झोपायचं ना 9-10 वाजेपर्यंत. आणि नकली जांभळी कशी असते. लय नाटकी. आता बसला मला म्हणतो वाटतं आईंची तब्येत बरी नाही. हा, हे रात्री आईंशी बोलत होते तेव्हा थोडंफार ऐकलं मी. म्हणतो अगं मम्मी आत्याची पण तब्येत बरी नाही आहे. म्हटलं हा का? म्हणतो आत्या काल हाफ डे घेऊन घरी आली ना. म्हटलं मग काय करतो, चालतो का बघायला? म्हणतो बघ ना आत्याची तब्येत बिचारीची बरी नाही ना. म्हटलं तुला काहीतरी पाहिजे असं ना, आज सुट्टी आहे म्हणून तर हसायला लागलं. काही पाहिजे का तुला? तुला कसं काय आज एवढं प्रेम आलं आता? माहिती आहे ना मला, काल काकीने सांगितलं ना. तू फोन केला तर का आत्याला? काकीने सांगितलं? मी बोलला होता आत्या बोलली, काकी बोलली शक्य झोपायला गेली आणि आत्या पहिले झोपले. हा, आत्या पहिले झोपले होते. डॅडीने पण फोन केला मला पोकीमान बघा. चला आता थोडंसं स्वयंपाक वगैरे करतो, मग भेटतो तुम्हाला. झोप ना थोडं. अरे हा, मला फोन 7 वाजता चार्जिंगला लावला होता. आता तर 100 झाला असेल 3 पासून. चला काहीतरी बनव. त्याला रिश्वत दिली आता, कारण की झोपतच नव्हतं. मला बोलतो, त्याला बोलले तुला मी चिकन टाकून भात बनवून देते, आज घरी आहे तर डॅडीचा पण होईल. डॅडीला मी दुसरं म्हणजे तो घरी आहे तर डॅडीला काही वेगळं बनवून देते, तुला चिकन टाकून भात बनवून देते, दिवसभर खाशील. नाही मला सँडविचेस खायचे, त्यासाठी आता रिश्वत दिली आहे बघा. त्याला मी बोलले एक काम कर, मी स्वयंपाक बनवते, मला अख्खा बेडरूम आवरून दे. बघा बेडरूम कसं झालं आहे. तो बोलतो ठीक आहे. तर बघू आता याला आवरू द्या नंतर मग मी तुम्हाला दाखवते. तो पण मी स्वयंपाक करायला घेते. मग याने बेडरूम कसा आवरला तर बोलले तुझं बेडरूम पूर्ण आवरशील तर आवरून झाला का मग मी तुला सँडविच बनवते. बघू आता. बघा काम ते एकदम जोरात चाललेलं दिसतंय, धडाधड. हा चमचा. चला याला आवरून झाल्यावर मग बेडरूम दाखवते. आता दाखवून देते तुम्हाला अजून एकदा. तर वगैरे पण साफ होते. मग चला बेडरूम चकाचक झाल्यावर बघू आपण याला सँडविच द्यायचं का नाही द्यायचं. करत होती, भाजी टाकली, मला बोलतो झालाय माझा आता मला सँडविच बनवून दे. बघा याने रूम कसं खालून बघ, खालून दाखव खाली किती पसारा होता. बोलतो खाली किती पसारा होता बघ. वरचं बी झटकलं, खालचं झटकलं. चादर वगैरे झटकून दिली त्यांनी. चकाक रूम झालाय. बोलतो बघा किती घाण होती. काय रे आता बघू मम्मी सँडविच देईल का नाही. नाही देणार. आता मी चिकन घ्यायला चालले एकटा सायकलनी. त्याला मी मला बोलतो मम्मी सँडविच दे आणि ये ना दुपारसाठी चिकन बनवून जातं. त्याला बोलली इथंच आमच्या मागेच भेटतं. बोलले सायकलने जातो का रे, मी स्वयंपाक बनवते तोपर्यंत मला आणून दे. बोलतो ठीक आहे जातो. कारण की त्याला सायकल अजून आम्ही जास्त देत नाही, कारण की म्हणजे देतो थोडीफार इथंच चालवतो तो, पण मी बाहेर नाही देत. 2-3 वेळा मी नेली होती गाडीवर चालवून तेव्हाच. त्याच्यानंतर मी स्वतः जात नाही, कारण की मी गेली तरच त्याला नेते. त्याला बोलली गल्लीतून जाऊन मला चिकन आणून देतो का? बोलतो हा. तर मग चला त्याला पाठवते दुकानात आणि माझं काम आवरते. काय मग आता तुला सँडविच नाही दिलं तर राग नाही येणार ना? काय पहिले सांग. आता जर मी तुला सँडविच नाही दिला तर तुला राग नाही येणार ना? येईल ना. का? आता बघ आता मी चालला, माझा टाइम वेस्ट नको करू. पण मी सँडविच देणारच नाही. नाही तू देईल, मेहनतचा फल आहे. कोणती मेहनत? ही सगळी मेहनत. हा, ही सर्व 10 मिनिटं नसतील लागले तुला आवरायला. मी आता इकडे झोपून जातो, मी जो बेडावर त्याच्यावर. ठीक आहे झोप. चल नाही काय ठीक आहे. चला भेटते तुम्हाला. कामं वगैरे आवरून, माझं काम अजून बाकी आहे भरपूर. 8:15 होऊन गेले. याच्या नांदात आज 8:15 नाही 8:25 झाले. चला सकाळी भांडणं करून आला. ब्रेड घ्यायला गेला होता. बोलतो ब्रेडवाला बोलला की अभी 22 रुपये ब्रेड हो गया. काय बोलला रे ब्रेडवाला? मी बोलला जा मैंने तेरा. पण काय बोलला पहिले? पहिले काय बोलला? ब्रेड घेतला तर तू किती रुपयाला बोलला? तो 22 रुपयाला बोलला. मग मी बोलला जा मैंने तेरा. मग तो बोलला
मी बोलला पहिले माझ्याकडे नाही आहे. मग तो बोलला फोन मी कर ना. मग मी बोलला नाही बहिणी दिलं जाऊ दे. मग त्यांनी मला दिला. त्याला ब्रेडवाला अण्णा बोलला वाटतं, त्याला 20 रुपये सुट्टे दिले होते मी आणि फोन पण दिला होता. बोलले अंशू तू चिकन आणते ना, चिकन आणायला जीपे मार आणि ब्रेडसाठी 20 रुपये सुट्टे दिले होते. तर मला बोलतो ब्रेडवाला मला 20 रुपये देतात. बोलला तेरे पास मोबाईल आहे ना, उसमें से 2 रुपये और मार ना. तो बोलतो नुसते पैसे वाढवतो. मग मी त्याला बोलला क्या अण्णा पैसे बढ़ाते रहते हो, मैं नहीं देगा जाओ. आता स्वतःसाठी मला काढलं आहे त्याने, कारण की माझा स्वयंपाक झाला. आता फ्लावरची भाजी झाली, चपाती झाली. आता फक्त मला थोडंसं आवरून त्याच्यानंतर घर वगैरे आवरायचं आहे आणि अंशूसाठी थोडासा भात बनवणार आहे चिकनचा. पण अंशूच्या नाश्त्यासाठी अंशू स्वतः आता काय बोलतात त्याला कांदा वगैरे मॅश करते. मग तो स्वतः सँडविच बनवणार आहे. चला दे डोंगर आहे पोरगा. माझा स्वयंपाक झालं बोलले आवरून अंशू तर आता सँडविच बनवायला काढलेत त्यांनी. बघा सँडविच बनवायला काढलेत त्यांनी. खाशील का तुझ्या हाताने? नाही बेटर, पण त्याच्याच हाताने केला त्यांनी. पातळ झालं. तर मला बोलतो मम्मी पातळ झाला तर काय करू? बोलली काय नको करू, पण चांगलं आहे बघ. चला याचे सँडविच होऊ द्या, बाहेर नाश्ता करेन आता. हे बघा आता हा बघा हा कसा बनवतो. पहिले आता एक से ब्रेड घेईल आणि नंतर आता बॅटर लावेल असा आणि असं त्याला पसरवेल. नंतर पसरल्यानंतर थोडं याच्यात असं थोडं पाणी घ्यायचं याच्यात. नॉट पाणी, ते मेयोनीज आहे. हां ते घ्यायचं आणि एवढं लावायचं म्हणजे जास्ती बनतं, पण ते पूर्ण स्प्रेड पण होऊन जाईल. आणि असं घ्यायचं आणि हे असं टाकायचं. आता जेव्हा हे 3 बनेल ना तेव्हा आता दुसरं तेल टाकायचं. नाही लावायचं आणि थोडं चाटून पण घ्यायचं. अरे आता लागलं होतं ना. तेल नाही लावायचं. लावायचं ना, लावलं ना. आणि तेल पण टाकायचं थोडंसं, म्हणजे ते चीजी बनून जाईल. चीजी. मी त्याला नेहमी थोडंसं तूप लावून देते, नाहीतर आहे ना चीज लावते, सॉरी बटर लावते. पण बटर नाही आता म्हणून थोडंसं तेल टाकलं. बघा त्याच्यासाठी. चला आता पटापट सँडविच बनवून घेईल तो, मग भेटेन तुम्हाला. मग तुम्हाला मी सगळं दाखवेल मी कसे फिरवले. अंशूचं सँडविच बनलंय बघा, दाखव रे. कसं वाटलं तुला सँडविच बनवून पहिल्यांदा? चांगलं. आता सँडविच बनवले, आता तो फटक्यात ते खाईल आणि एवढं किचन घाण करून तुला खाली बघा धडाधड सँडविचचं बेटर पण खाली फेकलंय त्याने. तर आता तो खाईल आणि मी पटापट काम आवरते. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, सकाळचा मॉर्निंगचा. पण अजून ब्लॉग एंड नाही झाला. का रे? अजून हे राहिले ना आपली बिर्याणी. ओ माय गॉड, आमची बिर्याणी बाकी आहे ना अजून. ठीक आहे चला, मग आम्ही बिर्याणी बनवून भेटतो तुम्हाला. तू खाऊन घे, गरम आहे. पाणी पण घे, सॉस पण घे लागलं तर. चला भरपूर कामं राहिलेत, 9 वाजून गेले. लहान आवरलं माहिती तुम्हाला. लहान मुलं तर लहान मुलंच काम करतात. त्याने अख्खं नीटनीटकं आवरलं. काय केलं, जे कपडे होते ना 2-3 दोरीवरून काढले ते इकडं माहिती तुम्हाला इकडं कोपऱ्यामध्ये कोपचून दिले. पण मी आता बघते बोलले अरे अंशूने कपड्यांच्या घड्या वगैरे केल्या होत्या, खूप छान कुठे ठेवलं. बघते तर त्याचेच 2-3 ड्रेस होते ते तिथं कोपचून दिले त्याने, माहिती आहे का. नंतर आता बोलतो माझं असं नको सांगू मम्मी. त्याच्यामुळे मी त्याला एक चापट पण मारली, तर रडायला लागला आहे बघा. आणि आता त्याला मी घेऊन चालली, म्हणजे जाता जाता यांना भेटून जाईन ना. यांचे डायलिसिस चालू आहे, तर 20-1 मिनटं बाकी असतील त्यांच्या. 10 जाऊन पासून मग 2 जण सांगते ते, कारण की हा घरी आहे नाच. तर बोलली जा, कधी कधी डायलिसिस केलं चक्कर विक्कर पण येते आमची. 2 जणी या. तर बोलतो ठीक आहे. चला मग भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. आजचं मॉर्निंग ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. बाय कर. बाय बाय. आणि तुम्हाला माहिती मी पहिल्यांदा चिकन घ्यायला गेला और एकटा रोडवरती, आणि एवढी मोठी सायकल घेऊन गेला तिकडं. माझा मला मित्र भेटला. हां, याला मी चिकन घ्यायला सकाळी पाठवलं होतं, सायकलवर गेला. आता चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.